नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BMS, BHMS, BUMS म्हणजेच आयुष कोर्सेससाठी ऍडमिशन घ्यायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक नोटिफिकेशन्स ऑल इंडिया कोटाचं प्रायव्हेट कॉलेजेससाठी आलेला आहे. त्याच्या संदर्भातच आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहोत. आता जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BMS ला, BHMS ला, BUMS ला ऍडमिशन घ्यायची असेल, तर तुम्ही 3 प्रकारे ऍडमिशन्स वेगवेगळ्या पोर्टल थ्रू किंवा वेगवेगळ्या प्रोसेसमधनं घेऊ शकता. त्यातली सर्वात पहिली की जी आपण त्यासाठी ऑलरेडी रजिस्ट्रेशन सुरुवातीला करून ठेवलं होतं, की ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या 85% सीट्स ह्या गव्हर्नमेंटच्या व 100% सीट्स ह्या प्रायव्हेट कॉलेजेसच्या असतात. त्याचप्रमाणे AA CCC चं नोटिफिकेशन काही दिवसाआधी आलं होतं, त्याचाही आपण व्हिडिओ टाकला होता, की ज्यामध्ये आपल्याला ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे काही गव्हर्नमेंटचे सीट्स असतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधल्या ज्या काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्याच्या ज्या 15% सीट्स आहेत BMS, BHMS, BUMS तर त्यासाठीचं रजिस्ट्रेशन करून आपल्याला ऍडमिशन त्या ऑल इंडिया कोट्यामधनं घेता येत होतं. आणि तिसरी पद्धत जी आहे ती म्हणजे की हा 15% जो ऑल इंडिया कोटा आहे, याचा याच्यामधनं प्रायव्हेट कॉलेजेसला. आता ऍक्च्युली हा AIQ कोटा काय असतो, तर ऑल ओव्हर इंडियामधले अदर दॅन महाराष्ट्रातले जे नॉन डोमेसाईल कॅन्डिडेट आहे, म्हणजेच काय की बाबा असे विद्यार्थी की जे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात, अदर स्टेट्सला राहतात व त्या विद्यार्थ्यांना जर महाराष्ट्रामधल्या प्रायव्हेट कॉलेजेसला, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो, अशा कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल, तर हा 15% कोटा ऑल इंडियाचा असतो. परंतु यामध्ये मॅक्झिमम जे विद्यार्थी पार्टिसिपेट करतात हे महाराष्ट्रातलेच असतात. बाहेरच्या स्टेटचे विद्यार्थी आपल्या इथे BMS साठी येत नाहीत. त्यामुळे या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करण्याचा फायदा हा आहे की खूप कमी रजिस्ट्रेशन याच्यामध्ये होतात. मागच्या वर्षीचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर 55,000 विद्यार्थी हे 85% जो काही महाराष्ट्र CET सेल कंडक्ट करणारा जो कोटा असतो त्याच्यासाठीचे रजिस्टर विद्यार्थी होते. परंतु या 15% कोट्यामध्ये फक्त 3300 विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1 साठी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्याची कारण 2-3 आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही प्रोसेस माहीत नसते. दुसरं कारण की इथे 52,000 रुपये फीज पे करावी लागते. त्यातले 2,000 रुपये हे नॉन रिफंडेबल असतात व 50,000 रुपये हे रिफंडेबल असतात, की जे तुम्हाला 3-4 महिन्यानंतर जर तुम्ही एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घेतली तरी रिफंड मिळतात किंवा जर तुम्हाला कॉलेजच अलॉट नाही झालं तरी रिफंड मिळतात. त्यामुळे या राऊंडचे जे कट ऑफ्स असतात, म्हणजे ऑल इंडिया कोटाच्या 15% जो सीट्स असतात याच्यामध्ये जे कट ऑफ्स असतात हे जवळपास 20, 25, 30 मार्कांनी रेग्युलर कट ऑफ पेक्षा कमी असतात. त्यामुळे उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर असणाऱ्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांना आपण याच्यात रजिस्ट्रेशन करायला सांगतो. याच्यात रजिस्टर केल्याचे 2-3 फायदे आहेत. एक म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असतील आणि महाराष्ट्रातल्या काउन्सिलिंग थ्रू जर नंबर लागत नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी जर इथून रजिस्ट्रेशन केलं तर त्यांचा नंबर लागू शकतो. दुसरा फायदा असा की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असतात व चांगलं कॉलेज घ्यायचं असते, तर अशा वेळेस ते पण विद्यार्थी या काउन्सिलिंग थ्रू जाऊ शकतात, की जेणेकरून त्यांना कमी मार्कां म्हणजे थोडेफार चांगल्या कॉलेजेससाठी पण कमी मार्कांवर नंबर इथून लागू शकतो. तर त्याचं शेड्यूल आज आपण डिस्कस करणार आहोत. मागे आपल्या काउन्सिलिंगमध्ये जॉईन असणाऱ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी सांगितलं पण होतं, की ज्यावेळेसही या 15%चं कोटाचं रजिस्ट्रेशन चालू होईल त्यावेळेस आम्ही सांगू तुम्हाला. म्हणजे असे विद्यार्थी की ज्यांना कमी मार्क्स आहेत, ज्यांचा नंबर या राऊंड थ्रू लागू शकतो, अशा विद्यार्थ्यांनाही सांगितलं होतं. आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज पाहिजे अशा विद्यार्थ्यांना पण सांगितलं होतं. त्यांच्यासाठी आपण ऑलरेडी नोटिफिकेशन्स आणि या सगळ्या गोष्टी टाकून ठेवलेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण याचं डिटेल शेड्यूल्स बघणार आहोत. मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे 15% ऑल इंडिया कोटा म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेससाठीचं हे रजिस्ट्रेशन असते. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा पण विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सेपरेट रजिस्ट्रेशन करण्याची गरज असते. जसं ज्या विद्यार्थ्यांनी पहिले MBBSचं राऊंड चालू व्हायच्या आधी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांना आता महाराष्ट्रामध्ये पार्टिसिपेट करताना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, फक्त ऑप्शन फॉर्म भरायचे. मात्र तुम्हाला या AIQ मधनं ऍडमिशन घ्यायची असेल तर सेपरेट रजिस्ट्रेशन हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 2 राऊंड हे होत असतात. 2 राऊंड नंतर जर सीट व्हॅकंट राहिल्या तर त्या स्टेटला त्या कॉलेजेसला परत दिल्या जातात आणि मग त्या स्टेट काउन्सिलिंग मध्ये कन्वर्ट होतात. तर अशा प्रकारचा प्रोसेस या AIQ 15% कोट्याची असते, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत करायचं आहे. पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज
जी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नॉन रिफंडेबल 2,000 रुपये व सिक्युरिटी डिपॉझिट 50,000 रुपये हे तुम्हाला 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत भरता येणार आहे. अपलोड ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर अँड स्कॅन डॉक्युमेंट्स इन पीडीएफ फॉर्मॅट, तर हे तुम्हाला 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत करायचं आहे. 6 तारखेला प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स याची डिस्प्ले होईल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. तसंच 8 तारखेला सीट मॅट्रिक्स. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय आहे, सीट मॅट्रिक्स काय आहे, हे मी तुम्हाला वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर याची 6 तारखेला मेरिट लिस्ट येईल, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा ऑल इन महाराष्ट्रामधनं रँक किती आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि सीट मॅट्रिक्स म्हणजे की तुम्हाला कुठल्या कुठल्या कॉलेजला किती किती सीट्स 15% अवेलेबल आहे हे तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये 8 तारखेला समजेल. 8 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला याची चॉईस फिलिंग करायची आहे. 12 तारखेला कॅपराऊंड 1चं रिझल्ट हा तुम्हाला डिस्प्ले होईल व 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत हे तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. आता असे विद्यार्थी की ज्यांना कॅपराऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज मिळालं असेल, परंतु त्यांना ते रिझाईन करायचं आहे, कारण की त्यांना 85% चांगलं कॉलेज मिळालं असेल किंवा तिकडे एमबीबीएस किंवा बीडीएसला ऍडमिशन मिळाली असेल, तर अशा विद्यार्थ्यांना 1 तारखेपर्यंत 1/10 पर्यंतच्या आत जर तुम्ही हे सीट रिझाईन केलं तर तुमचे 50,000 रुपये न जाता तुम्हाला या राऊंड मधनं बाहेर निघता येते. मात्र जर तुम्ही 1 तारखेच्या नंतर जर रिझाईनसाठी गेलात तर तुमचे पैसे जे आहे 50,000 रुपये ते फोरफिट होऊ शकतात. 1/10च्या आधी जर गेलात तर तुमचे पैसे जे आहेत 50,000 रुपये ते तुम्हाला रिफंड मिळू शकतात. मग आता असे विद्यार्थी ज्यांनी पहिला राऊंड पार्टिसिपेट केला होता, ज्यांना सेकंड राऊंड मध्ये जायचं आहे किंवा डायरेक्ट ज्यांना सेकंड राऊंड साठी पण याला परत रजिस्ट्रेशन करता येते, तर हे तुम्हाला 22 तारखेपासून 24 तारखेपर्यंत करता येणार आहे. सेम जे मी तुम्हाला सांगितलं 52,000 रुपये फीस भरायची आहे, 2 नॉन रिफंडेबल व 50,000 रुपये रिफंडेबल, हे 22 तारखेपासून 24 तारखेपर्यंत करायचे आहेत. सेकंड राऊंडचं जे काही लिस्ट आहे ती 25 तारखेला डिस्प्ले होईल. सीट मॅट्रिक्स सेकंड राऊंडची 27/9 येईल आणि ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग जी आपल्याला करायची आहे, चॉईस फिलिंग, ती 29 पासून तर 1 तारखेपर्यंत करायची आहे. डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट सेकंड राऊंडची ही 4 तारखेला येईल आणि फिजिकल जॉईनिंग कॉलेजेसला जे तुम्हाला कॉलेज लागलं आहे त्यासाठी तुम्हाला 5 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला जॉईनिंग करावं लागेल. याच्यामध्ये पहिला राऊंड जो आहे त्याच्यामधनं तुम्ही एक्झिट करू शकता विदाउट फॉरफिट ऑफ तुमचे 50,000 रुपये. मात्र सेकंड राऊंड मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं ते त्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेतली तर तुमचे पैसे तुम्हाला रिफंड मिळतील, परंतु त्याच्यातनं तुम्ही रिझाईन करा किंवा ऍडमिशन घेऊ नका किंवा काही कारणास्तव तुमची ऍडमिशन कॅन्सल जरी झाली तरी ते तुमचे 50,000 रुपये आहेत ते फॉरफिट होतील, ते तुम्हाला परत मिळणार नाही. तर अशा प्रकारे हा AIQ कोटा जो महाराष्ट्रामधल्या प्रायव्हेट कॉलेजेससाठी 15% सीटसाठी होणार आहे, त्याचं हे शेड्यूल आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्याला कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी याच्यातून रजिस्ट्रेशन केलं तर त्यांचे नंबर लागण्याची शक्यता आहे, किंवा जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं कॉलेज घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्ही हा राऊंड अटेंड करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला या AIQ राऊंड बद्दल काही अडचणी असतील, काही मोर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर तुम्ही केव्हा पण उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला व्हिजिट करून तुमचं रजिस्ट्रेशन पण करून घेऊ शकता व याबद्दल तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या पण तुमच्या दूर करून घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.